झालेला होता आणि त्याचीच नोटीस घेण्यासाठी आज नेरूळमध्ये अमित ठाकरे हे दाखल झालेले आहेत। तत्पूर्वी अमित ठाकरे हे छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय आणि त्यानंतर आरती करून पुढे पोलीस स्टेशनमध्ये नोटीस घेण्यासाठी ते रवाना होतील। आपले प्रतिनिधी ईशान देशमुख सुद्धा आपल्या सोबत याच ठिकाणावरून आहेत। ईशान, मोठ्या प्रमाणावरती मनसे या सैनिकांची गर्दी आपल्याला दिसतेय, शक्ती प्रदर्शन केलं जातंय आणि अमित ठाकरे आता अभिवादनासाठी पोहोचलेले आहेत। नक्कीच अमित ठाकरे हे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पोहोचले आहेत। आपण ह्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे। 4 महिन्यापासून हा महाराजांचा पुतळा हा तयार होता, पण याचं अनावरण कोणीही केलं नव्हतं। ते थेट अमित ठाकरे यांनी केलं। आपल्याला माहिती असेल तर ठाकरे कुटुंब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं हे अतिशय भावनिक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घेऊन ठाकरे हे सर्व ठिकाणी जात असतात आणि त्यामुळेच अमित ठाकरे यांना ते जाणवलं की 4 महिन्यापासून हा महाराजांचा पुतळा हा तशाचा तसाच आहे, याचं अनावरण केलं नाही। पण कोणतीही परवानगी नसताना अमित ठाकरे यांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं। त्यानंतर त्यांच्यावरती पहिला राजकीय गुन्हा हा दाखल झाला। यानंतर आपण पाहिलं असेल की अमित ठाकरे यांनी त्यावेळी सांगितलं की जर मायावरती अशा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर मला त्याचा अभिमान आहे। त्यानंतर आपण गणेश नाईक यांचं देखील वक्तव्य पाहिलं पाहिजे। त्यांनी देखील कुठेतरी अमित ठाकरे यांचं समर्थन केलं आणि त्यांनी सांगितलं की असा गुन्हा दाखल होणं हे बरोबर नाही, असं देखील गणेश नाईक यांनी सांगितलं। पण सध्या मी नवी मुंबईमध्ये आहे आणि नवी मुंबईमध्ये जागोजागी अमित ठाकरे यांचे पोस्टर लागले आहेत, मोठमोठे फलक हे झळकत आहेत। कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल की महानगरपालिका येते आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्याच अनुषंगाने आजचं हे शक्ती प्रदर्शन हे मनसेकडून करण्यात आलं आहे। त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचेही काही नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे सध्या आपल्याला नवी मुंबई अमित ठाकरे यांच्यासोबत दिसत आहेत। मुंबईमधूनच मोठ्या संख्येने मनसैनिक हे अमित ठाकरे यांच्या बरोबर या ठिकाणी पोहोचले। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष आहे आणि यानंतर आता अमित ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करतील। त्यानंतर ते नेरळ पोलीस स्टेशनमध्ये जातील। आपल्याला माहिती असेल 4 दिवसापूर्वी नेरळ पोलीस स्टेशनमधून काही पोलीस हे अमित ठाकरे यांच्या घरी आले होते, म्हणजे शिवतीर्थावरती, पण त्यांनी तिकडे नोटीस स्वीकारली नाही। त्यामुळे अमित ठाकरे आता थेट नेरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपूर्ण पोलिसांकडून माहिती घेणार आहेत आणि त्यानंतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडून स्वीकारणार आहेत। सध्या आपण बघू शकतो अमित ठाकरे पोहोचलेत आणि अमित ठाकरे हे आता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करतील। पण एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिका याच दृष्टिकोनातून आजचं हे शक्ती प्रदर्शन हे केलं गेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती मनसैनिक हे सध्या अमित ठाकरेंबरोबर आहेत आणि आपल्याला माहिती असेल की आगामी काळामध्ये जी महानगरपालिका होणार आहे आणि नवी मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे, पण या आधीच्या महानगरपालिकेमध्ये त्यांचं एकही नगरसेवक निवडून आला नव्हता। कुठेतरी आता या शक्ती प्रदर्शनामुळे एक वातावरण निर्मिती मनसे करत आहे का, असा देखील आता प्रश्न उपस्थित होतो। पण अमित ठाकरे हे सातत्याने आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनावरण झाला नव्हता, त्यामुळे मी हा अनावरण केला असं सांगतायत। पण ही गोष्ट देखील एक सत्य आहे। 4 महिन्यापासून या पुतळ्याचं कोणीही अनावरण केलं नव्हतं, हे थेट अमित ठाकरेंनी केलं। पण अमित ठाकरेंकडे कोणतीही परवानगी नसताना त्यांनी अनावरण केलं, त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। सध्या आपण बघू शकतो मनसैनिक हे मोठ्या प्रमाणावरती या पुतळ्याच्या अवतीभोवती आहेत। अमित ठाकरे हे सध्या पुतळ्याच्या इकडे गेले आहेत आणि थोड्यातच ते आता नतमस्तक होतील, अभिवादन करतील, त्यानंतर आरती करतील आणि त्यानंतर थेट ते नेरळ पोलीस स्टेशनला जातील। यानंतर नेरळ पोलीस स्टेशनमध्ये देखील आपल्याला बघण्यासारखं राहील की नेमकं पोलीस आणि अमित ठाकरेंमध्ये काय चर्चा होते। ठाकरे कुटुंब आणि मी जसं आधी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक नातं वेगळं आहे। नेहमी आपण पाहिलं असेल तर राज ठाकरे हे नेहमी एक छत्रपती शिवाजी महाराज हे कशा प्रकारे महाराष्ट्राचे आणि देशाचेच आराध्य दैवत आहेत, त्यांच्या कशा प्रकारे इतिहास हा नेहमी सांगत असत की छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान हे महाराष्ट्रासाठी नव्हे तर या देशासाठी किती आहेत, हे नेहमी राज ठाकरे हे त्यांच्या प्रत्येक भाषणामधून उल्लेख करत असतात। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं अमित ठाकरे यांनी जे अनावरण केलं याचा त्यांना अभिमानच आहे। पण अमित ठाकरेंवरती यामुळेच गुन्हा दाखल झाला, हे देखील अमित ठाकरे म्हणतायत की माझ्यावरती हा जो राजकीय गुन्हा दाखल झालाय हा काही बरोबर नाही, पण जर माझ्यावरती दाखल झाला असेल ते पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तर मला अभिमान आहे, असं देखील अमित ठाकरे यांनी
सातत्याने सांगितलं. त्यानंतर गणेश नाईक यांना देखील ज्यावेळेस पत्रकारांनी काही प्रश्न विचारले त्यावेळेस गणेश नाईक देखील म्हणले की अशा प्रकारे अमित ठाकरेंवरती जो गुन्हा दाखल होतो हे काही बरोबर नाही, आम्ही यासाठी प्रयत्न करू हा गुन्हा मागे घेण्यासाठी. त्यामुळे या पण गोष्टी आपल्याला बघायला लागतील राजकीय दृष्टिकोनाने. पण जी आता एकंदरीत निर्मिती ही नवी मुंबईमध्ये करण्यात आली आहे ही सगळी महानगरपालिकेच्याच अनुषंगाने आहे. सध्या बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती गाड्यांचा ताफा देखील अमित ठाकरेंसोबत होता. मुंबईपासूनच अनेक मनसैनिक असतील हे अमित ठाकरेंबरोबर होते आणि आता कुठेतरी अमित ठाकरे हे इकडे पोहोचले आहेत. थोड्या वेळाने ते भाषण देखील करतील, बोलतील. नेमकं त्यांच्या मनातल्या काय भावना आहेत त्या देखील ते आता इकडे व्यक्त करतील. यानंतर ते थेट नेरळ पोलीस स्टेशनला जातील. नेरळ पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते पोलिसांबरोबर चर्चा करतील आणि जी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे ती कॉपी देखील ते स्वीकारतील. सध्या बघू शकतो अमित ठाकरे हे सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भोवतीच कार्यकर्त्यांना देखील सांगत आहेत की तुम्ही इकडे जास्ती गर्दी करू नका. हा एकंदरीत पाहिलं असेल तर थोडं गर्दी झाल्यासारखं आता इकडे आहे. त्यामुळे अमित ठाकरे देखील गर्दी कशा प्रकारे कमी होईल यासाठीच बघत आहेत. आकांक्षा. अगदी ईशान, तर मोठ्या संख्येने मनसैनिक हे इथे जमा झालेले दिसतात. याच गर्दीमधून अमित ठाकरे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत. अगदी काहीच वेळामध्ये त्यांच्या हस्ते आरती देखील संपन्न होणार आहे आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस देखील स्वीकारणार आहेत. त्यामुळे एकूणातच नवी मुंबईमध्ये नेरूळमध्ये विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं हे एक महत्त्वपूर्ण प्रकरण म्हणावं लागेल. आपले प्रतिनिधी विनायक पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत.